सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची दिवसेंदिवस आवक जी आहे ती वाढताना दिसते। खरं तर या वर्षातली सर्वाधिक आवक जी आहे ती आज झाल्याचं पाहायला मिळालं आहे। जवळपास 1500 पेक्षा अधिक गाड्यांची आवक जी आहे ती या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील ही परिस्थिती आहे आणि खरं तर या मोठ्या आवक झाल्यामुळे कांद्याचे दर देखील पडल्याची परिस्थिती एकंदरीत पाहायला मिळते। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, नक्की काय दर मिळालेला आहे? काका, काय दर मिळाला आज? किती माल घेऊन आला, कुठून आलेला आहात, काय परिस्थिती आहे बाजारात? आम्ही लांबनं बार्शीहून आलेलो आहे, तरी आम्हाला 400-500 रुपये भाव मिळालेला आहे। आम्हालाही भाव परवडत नाही, आम्हाला रोजगारच तेवढा जात नाही। पदरनं रोजगार द्यायची पाळी आली आम्हाला। मग आता काय आत्महत्या करायचीच पाळी आली, दुसरा काय विलाजच नाही आमच्याकडे आता राहिला। सरकारनं ह्याच्या पुढं आम्हाला काहीतरी ह्याचा मार्ग काढावा। निर्यात बंदी उठवली पाहिजे। निर्यात निर्यात बंदी एक आमची एक अडचण आहे की शेतकऱ्याची निर्यात बंदी उठवली पाहिजे। त्याच्यामुळे शेतकऱ्याला अन्नात माती कालवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। तेवढं मोदी सरकारचं आमचं पूर्ण म्हणजे निर्यात बंदी आहे ती उठवली पाहिजे मोदी सरकारनं। प्रेरणा घेऊन शेती करायची आहे? आम्ही नवीन तरुण शेतकऱ्यांनी कोणती प्रेरणा घेऊन शेती करायची आहे? असा जर पडीक भाव मिळाला तर कोणत्या अपेक्षेनं शेती करायची आहे? आज जर बघायला गेलं तर कांदा बियाणं महाग, खत महाग, कोण्या दृष्टिकोनाने शेती करायची आहे? तरुण शेतकऱ्यांनी गरजेचं आहे ना की बाबा आपल्याला प्रोत्साहन भेटलं पाहिजे। जे आपण शेतमाल घेऊन येत आहे त्या मालाचा जरी हमी भाव भेटलाच नाही तर कोण्या दृष्टिकोनाने शेती करायची तरुण शेतकऱ्यांनी? मला सांगा। आमचे तर आई वडील बरोबर आहे, आमच्या आई वडिलांची पारंपरिक शेती संपली, त्यांचं आयुष्य गेलं मातीतच। तसंच आमचं बी घालवायचं असं शासनाचं धोरण आहे का? हा, ह्याच्यासाठी आता 2 रुपयाचा चेक आमच्या गावातूनच भेटलेलं होतं हा आणि तीच केलं अनुदान। ह्या वर्षी पण सरकारनं 2 रुपयाचा चेक त्याच्यापेक्षा आमची दुर्दैवी आवश्यक केलेली आहे। 70,000 एकरी 60 ते 70,000 रुपये खर्च येते। रोजगार हमीला कमीत कमी 300-350 रुपये रोजाने बाया येते, तर 4-5 पाकिट कापत नाही दररोज, एवढा खर्च आहे। तरी पण बी केंद्र सरकार त्याच्यावर लक्ष घालीना। निर्यातबंदी जे केलंय आपल्याला ते मान्य नाही। एकदम कवडी मोल भावाने कांदा विकत आहे या सोलापूर मार्केटमध्ये। एकदम निर्जीव म्हणजे एकदमपणे हालाकीची गोष्ट आहे। कांदा निर्यातीबंदी उठावं ही एवढं सरकारला विनंती आहे। आम्हाला स्वतःला कोणाच्या अनुदानाची किंवा शासनाच्या हमी भावाची कोणाची गरज नाही। आमच्या मालाला चांगला भाव द्या। शेतकरी लात माराल तिथं पाणी काढणारे अवलाद आहे आमची शेतकऱ्याची। आमच्या मालाला योग्य भाव दिला तर कोणाच्या आमच्या 2000च्या महिन्याला पगाराची गरज नाही ना कशाची गरज नाही। बाहेर देशाचा कांदा मागवून तुम्ही इथल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करत आहे तुम्ही। ह्या सरकारचा जाहीर निषेध आहे। जे चालू जी कंडिशन आहे ना त्या हिशोबाने बघायला गेलं तर ती शेतकरी रोज आत्महत्या ह्या हिशोबाने तर करत आहेत। आपण पाहतोय खरं तर संतप्त भावना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आहेत, कारण निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणे काय झालं मामा, काय म्हणताय? काय ती बोलले तीच खरे की मग भाव मिळताय मालाला तुमच्या? काय भाव आहे? काय भाव काय शेतकरी जायला दण काय तरी काय हा बाकीचं अजून काय बोलावं। आत्महत्या करायला लागली। कुठं आला तर? बारशी चालू माल घेऊन आला, कांदा घेऊन आला आणले पाहतोय। खरं तर तरुण शेतकऱ्यांची ही तीच व्यथा आहे आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांची देखील तीच व्यथा आहे। आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ हे सरकार आणतंय का? कारण निर्यात बंदीमुळे या ठिकाणी कांद्याचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। खरं तर 4 ते 5 हजार रुपये भाव मिळणं अपेक्षित असताना या ठिकाणी केवळ 1000 आणि 800 रुपयाचा भाव जो आहे तो शेतकऱ्यांना मिळतोय। त्यामुळे एकंदरीत सरकारने निर्यात बंदी उठवावी हाच एक प्रमुख मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरोसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।